गोष्टी मॅनेज आहे, सगळ्या सिस्टीम ठरलेल्या आहेत. निर्णय काय द्यायचा, काय करायचं, फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. तेव्हा कोणाला त्या निर्णयाविषयी इंटरेस्टसुद्धा नाही. तो सुप्रीम कोर्टात जाण्याची या सगळ्या घटनातच त्यांच्या मतं जरी बरोबर असले तरी आपण सगळे मतं आधीही ऐकलेली आहेत. प्रत्यक्षात विधानसभा अध्यक्षांनी काय निकाल दिला, सुप्रीम कोर्टात आता स्थिती काय आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे. कशा पद्धतीने या सगळ्या व्यवस्था विशेषतः विधानसभा अध्यक्षांच्या किंवा विधिमंडळाच्या या सत्ताधाऱ्यांना पोषक. आज कोण विधानसभा अध्यक्षांना अंपायर म्हणू शकतं का? उलट विधानसभा अध्यक्ष तर त्या 11 खेळाडू सहभागी झालेला खेळाडूच 12वा खेळाडू पाणी देण्याच्या निमित्तानं येऊन, हे करण्याच्या निमित्तानं येऊन यांच्या बाजूच घेण्याची भूमिका पार पाडत आहे. अंपायर कुठं राहिला? विधानसभा अध्यक्ष यांच्यात संघात सहभागी झाला आहे. अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडली. बदलून पुन्हा आहे तोच नवीन जुना जो इलेक्ट्रोल बॉन्डचा कायदा आहे तो पारित केला जाऊ शकतो. मला वाटतं आता ज्यांना ही गरज आहे, आता काही कोणतं येणार का अशा पद्धतीनं अधिवेशन होण्याची शक्यता मुळीच नाही. परंतु असं जर केलं तर याचा अर्थ जे काळा पैसा बाहेरून आणणार, काळ्या धंद्यावाल्यांना रोखणार, अशा गोष्टी करतात, तेच लोक काळ्या व्यवहाराला प्रोत्साहन देतात. ही प्रतिमा निश्चित जनतेत जाऊ शकते. त्याची श्युअरिटी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांनी घेतलेली आहे. खरं तर ते सध्याच्या घडीला सदस्य आहेत, त्यांची अजून 4 वर्षाची टर्म बाकी आहे. परंतु अँटी डिफेक्शन लॉमध्ये पण ते बहुधा येत असतील. कारण या भीतीनं सुद्धा हे पहिल्यांदाच घडतं की ज्याचे फक्त 2 वर्षाची टर्म कंप्लीट झाली तो पुन्हा एकदा राज्यसभेला जातोय, हे समोर येत आहे. आणि शिवसेना प्रमुखाच्या नावाने जी शिवसेना आहे त्यांनी तर 2 दिवसापूर्वी काँग्रेसमधून त्यांच्याकडे आलेल्या देवरांना उमेदवारी देऊन ते सिद्ध केलं आहे की मला वाटतं हे कोणत्या दिशेनं चाललेलं आहे. दुसऱ्याला नाव ठेवणं सोपं असतं, परंतु स्वतः ज्या पद्धतीनं देवरांना, मग तुमच्याकडे मग काही लोक नव्हते का राज्यसभेस लढणारे? परंतु मला असं वाटतं या सगळ्याच्या धनदांडगे उद्योगपती यांचीच चलती याच्यात दिसते. परंतु राष्ट्रवादीचा प्रफुल्ल पटेलांचा निर्णय तर मला वाटतं अनाकलनीय दिसतोय. कंपन्या निधी देतील त्यांना कदाचित सरकारकडून फायदा पोहोचवण्याचा हेतू असू शकतो आणि त्यामुळे हे बॉन्ड जे आहे ते कॅन्सल करण्यास सांगितलेलं आहे. आणि जे काही पैसे राजकीय पक्षांनी घेतलेले आहेत ते परत करण्याचे आदेश देखील सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. तो सर्वोच्च न्यायालयाने योग्य भूमिका घेतलेली आहे. कारण निवडणूक रोखे इलेक्ट्रो बॉन्ड ही जी संकल्पना आहे, मला वाटतं काळ्या पैशाला, गैरव्यवहाराला प्रोत्साहन देणारी आहे. याच्यातून सत्ताधारी पक्षाला जास्त फायदा घेतला जातो, उचलला जातो दोन्ही अर्थाने. कारण वेगवेगळ्या ज्या कंपन्या, हितसंबंधी कंपन्या असतात, यांचं एखादं काम करणं किंवा यांना त्रास देणं, या दोन्ही बाबीतून नंतर हा पैसा मारतो निवडणूक रोख्याच्या माध्यमातून, इलेक्ट्रो बॉन्डच्या माध्यमातून राजकीय पक्ष प्राप्त करतात. परंतु भले हे कंपन्या जरी देत असले तरी हा जनतेचा पैसा असतो. कारण कंपन्या काही कोणाच्या मालकीच्या नसतात, तर जनतेच्या वेगवेगळ्या शेअर्स जे असतात त्याच्यातून ह्या सगळ्या कंपन्या, बऱ्याचशा कंपन्या स्थापन झाल्या असतात. याचाच अर्थ हा जनतेचा पैसा असतो. आणि जनतेचा पैसा असा जात असताना मला वाटतं जनतेच्या पैशाचं जनतेला ज्ञान असलं पाहिजे की कुठं द्यायचं. कारण एखाद्या जनतेला शेअर होल्डरला वाटेल की मला या पक्षाला नाही दिलं पाहिजे असं असू शकतं माझं मत, या पक्षाला दिलं पाहिजे असं माझं मत असू शकतं. म्हणून अशा पद्धतीनं हे इलेक्ट्रो बॉन्ड खऱ्या अर्थानं जनतेचा अधिकार पण नाकारणारा आहे, काळ्या पैशाला प्रोत्साहन देणारं पण आहे, सत्ताधाऱ्याच्या दबावाखाली कंपन्यांना काम करणं, आणि मला वाटतं या सगळ्या पद्धतीतून खऱ्या अर्थाने एक मोठ्या पद्धतीनं भ्रष्टाचार या सगळ्यात येऊ शकतो. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका योग्य आहे.